नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. निजामपूर विभागातील कांदळगाव खुर्द, चांदे आदिवासीवाडी, निजामपूर बौद्धवाडी, निजामपूर शहर आणि वेळे भाऊची आळी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी विकास पुरुष नामदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशात हरिश्चंद्र भेसळ, स्वप्नील अवघडे यांच्यासह संबंधित गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. आतापर्यंत या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अपेक्षित विकास न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. या उलट नामदार भरतशेठ गोगावले यांच्या मतदारसंघातील वाढता विकासाचा वेग, ठोस कामे आणि लोकाभिमुख दृष्टिकोन पाहून आपल्या गावांचाही असा सर्वांगीण विकास व्हावा हा एकमेव उद्देश घेऊन ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यापूर्वीच नामदार भरतशेठ गोगावले यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून पाणी पुरवठ्यासह विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. याचा थेट लाभ ग्रामस्थांना मिळालेला आहे. या प्रसंगी बोलताना नामदार भरतशेठ गोगावले यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक स्वागत केलंय. मंत्री किंवा आमदार या पदांपेक्षा मी तुमचा सेवेकरी म्हणून कायम उभं असेल. तसेच निजामपूर विभागाने मला विशेष साथ दिली असून या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन. असं एकही गाव, वाडी किंवा वस्ती सापडणार नाही जिथे आमची विकास कामे पोहोचलेली नाहीत. माझ्यावर टीका करणाऱ्यांना मी केवळ आणि केवळ विकास कामांच्या माध्यमातूनच उत्तर देणार आहे. तसेच माझ्या संपूर्ण मतदारसंघातील एकही धार्मिक स्थळ विकासापासून वंचित राहणार नाही असा मी शब्द देतो, असं देखील ते यावेळी म्हणाले. या जाहीर पक्ष प्रवेशामुळे निजामपूर विभागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली असून येत्या काळामध्ये विभागाच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय. या प्रसंगी निजामपूर शहर आणि निजामपूर विभागातील महिला अध्यक्ष आणि आदिवासी युवक अध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकारी तसेच माजी सरपंच राजाभाऊ रणपिसे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अविनाश नलावडे, गणेश समेळ, उपशहर प्रमुख नितीन बडे, युवासेना शहर प्रमुख रफिक परदेसी, अच्युत तोंडलेकर, ज्येष्ठ नेते संदीप जाधव, माजी सरपंच गजानन मोहिते, सचिन मोरे आदी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि निजामपूर विभागातील विविध सामाजिक कार्यकर्ते आणि महिला भगिनी उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.